मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ निर्माण झाला। शिवस्मारक अनावरण सोहळ्यामध्ये बाचाबाची झाली, तर पोलिसांनी नागरिकांवर सौम्य लाठीमार देखील केला। नाशिकमध्ये कार्यक्रम आयोजित होता। शिवस्मारकाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होतं आणि याच कार्यक्रमामध्ये बाचाबाची होऊन गोंधळ निर्माण झाला। दरम्यान याचमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना तिथं सौम्य लाठीमार करावा लागला। नाशिकमध्ये शिवस्मारकाचं लोकार्पण सोहळा आज होता आणि या लोकार्पण सोहळ्यामध्ये बाचाबाची झाली, यामुळे पोलिसांना तिथे सौम्य लाठीमार करावा लागलाय। नाशिकची दृश्य आहे। नाशिकमध्ये मोठ्या संख्येने तिथे जमाव होता आणि त्याचमुळे तिथे राडा झाला। दरम्यान नियंत्रणात परिस्थिती आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला। आज राज्याचे मुख्यमंत्री नांदगाव मनमाड मतदारसंघाच्या दौऱ्यावरती होते। मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत खरं तर नांदगाव मध्ये तयार झालेल्या शिवसृष्टीचं जे आहे ते उद्घाटन सोहळा पार पडला। खरं तर याच कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी एक रॅली सुद्धा नांदगाव मध्ये केली आणि याच रॅली दरम्यान एक मोठा गोंधळ जो आहे तो निर्माण झालेला होता। या संपूर्ण गोंधळामध्ये पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण मिळवल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळालं। खरं तर मुख्यमंत्र्यांच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली होती। ही संपूर्ण रॅली संपल्यावर जेव्हा मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी दाखल झाले, मुख्यमंत्री ज्या गेट मधून खरं तर या कार्यक्रमाला आतमध्ये गेले, त्याच कार्यक्रमाच्या खरं तर या संपूर्ण परिसरात आणि गेट परिसरामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती आणि याच गर्दीमुळे इथे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला। या संपूर्ण गोंधळानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण मिळवला। खरं तर एक मोठी दुर्घटना खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते होईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली होती, पण पोलिसांनी वेळीच या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण मिळवत सौम्य लाठीचार्ज सुद्धा केल्याचं आपल्याला बघायला मिळालं।